नमस्कार मंडळी, रेश्मा फ्लेवर हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी बनवले मेथीच्या भाजीचे पराठे, मेथी पराठे बनवले आणि त्याचबरोबर आहे दही. तर कोणाला सॉसबरोबर आवडतात मेथीचे पराठे किंवा कोणाला हिरव्या चटणीबरोबर आवडतात, तर मला दहीबरोबर पराठे आवडतात. तर चला कसे झाले पराठे ते सुद्धा सांगा. आणि ह्याची चव आहे एकदम आरारारारा खतरनाक. तर चला बघूया आपण रेसिपी आता. आणि जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. ओके, तर चला बघूया तयारी आपण. तर इथं पराठ्यासाठी मी इथं एक गड्डी मेथीची भाजी घेतली, बारीक चिरून ह्याला स्वच्छ धुतलेली आहे. आणि त्यानंतरच गव्हाचं पीठ घेतलं एक बाऊल, एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे. आणि सुकी मसाले बघू आता. जिरा आहे, हळद आहे, चवीनुसार मीठ आहे, ओवा आणि आपली पांढरी तीळ आहे. त्याचबरोबर वाटणाचं बघूया. इथं मी अद्रक घेतलेला आहे एक तुकडा, एकदम असं बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि 10 ते 15 हिरवी मिरची घेतलेत. त्यानंतर 2 गड्डे लसूण घेतले, छोटे गड्डे होते त्यामुळं मी 2 गड्डे घेतलेत. तर चला बघूया आपण आता तयारी. इथं मी मिक्सरमध्ये लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक हे सगळं बारीक करून घेणार आहे. इथं मी अद्रक लसूण वाटून घेतलेलं आहे, मस्त असं बारीक झालेलं आहे. आपण आता पीठ मळून घेऊया. तर चला, माझ्याकडं परात नाही आहे त्यामुळं मी कढाईमध्ये पीठ मळणार आहे. इथं गव्हाचं पीठ आपण मस्त चाळून पण घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये मसाले टाकूया. तर त्याचबरोबर मी 1 वाटी मैदा बेसन ठेवलं होतं. माझ्याकडं परात नाही आहे आणि किंवा मोठं ताट पण नाही आहे पीठ मळायला, त्यामुळं मी कढाईमध्ये पीठ मळणार आहे. आणि त्याचबरोबर मी बेसन बी घेतलं होतं 1 वाटी, ते सुद्धा मी मिक्स करणार आहे यामध्ये. आणि त्याचबरोबर मसाले बघूया. आपण चवीनुसार मीठ टाकूया. त्यानंतर थोडीशी हळद टाकूया, कारण मेथीची भाजी आहे, जास्त हळद झाली की कडू लागतात, त्याच्यामुळं थोडी 1 चमचा हळद टाकूया. त्याचबरोबर 1 चमचा ओवा टाकूया आपण. अजून थोडंसं टाकूया, एकदम चवीला छान लागतात. त्याचबरोबर जिरे टाकूया आपण. जिरे पण आपण जास्त टाकणार आहे. मी चमच्याने नाही टाकत जिरे, कारण जिरे मला जास्त आवडतात त्यामुळे जास्त टाकते. आणि त्याचबरोबर तीळ पण आहे, तर आपण तीळ जास्त टाकणार आहे. एवढी तीळ घेतली, यातली मी अर्धी टाकणार आहे. तर हे पीठ आपण मिक्स करून घेऊ. त्यावर आपण वाटण केलं होतं हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक, तर हे आपण मिक्स करूया. आणि आता मेथीची भाजी आपण स्वच्छ धुवून, बारीक चिरून स्वच्छ धुवून ठेवली होती, तर आपण मेथीची भाजीसुद्धा टाकूया अगोदर. मग हे सगळं आपण एक जीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून. हे मिक्स करून झाल्यानंतर जर आपल्याला पाणी कमी पडलं तर आपण पाणी टाकणार आहे, नाहीतर नाही. चला आता आपण मळून घेऊया. आपलं पीठ आता मळून झालेलं आहे, तर आपण थोडंसं तेल टाकून अजून ह्याला असं छान मळून घ्यायचं आहे. अजून असं एकदम छान
नरम पीठ होऊन जातं. तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा टाकू शकताय. तर मी तेल टाकलेलं आहे. तर चला आपण आता असं छान अजून एकदा मळून घेऊया. आपण आता पराठे बनवून घेऊया. तवा पण ठेवलेला आहे. आपण आता आपल्याला जसं जाड पातळ तुम्हाला जसे लागतील तसं आपण घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही कसे पराठे बनवताय ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. आणि आता म्हणजे भाजी पण एकदम छान यायला लागली ताजी ताजी. म्हणजे उन्हाळ्यामध्ये थोडीशी ही असते भाजी, पण आता ह्या दिवसामध्ये भाजी खूप छान असते. आता लाटून घेऊया. ह्या दिवसामध्ये मेथीची भाजी आणि गाजर एकदम छान येतात. म्हणून ज्या वेळेस जे सीझन आहे ते करून घ्यायचं. आता मेथीची भाजी छान येते तर मेथीची बनवायची, भाजी बनवायची किंवा पराठे बनवायचे. टाकूया आपण थोडंसं तेल तव्यावरती टाकूया. पराठा टाकला. आता हे शेकेपर्यंत आपण दुसरं लाटून घेऊया. आणि जास्त मोठा असला की करपलं जातं. आणि जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. आणि तुम्ही जसे पराठे बनवताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकताय. ओके, बाय, लव यू.